पण जाज्वल्य महादेव मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपण श्रवणाचा लाभ घेत आहात. सर्वच महिने पवित्र आहे. कोणा महिन्याला कोणा नक्षत्राला वाराला नाव ठेवता येतं का? नाही, देवाने निर्माण केले आहे. पण तरी सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास अतिशय पवित्र महिना आहे हो. आणि या महिन्यामध्ये शिवाचं मग ते शिवलीला अमृत असो, शिवलीला मग पारायण असेल, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं श्रवण पठण करत असेल आणि शिवमहापुराण. कारण की ज्यांचा जो जो महिना असेल तो मास म्हणतो आपण, आणि त्यामध्ये त्यांचं जर कथानक जर आपण ऐकलं, वाचन केलं, अतिशय पवित्र असतं. जसं कृष्ण जन्माला कृष्णचरित्र ऐकायलाच पाहिजेत का नाही, रामाचं राम जन्मानिमित्त असं अनेक प्रकारचं प्रत्येकाला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होत असतं. म्हणून या दिवसामध्ये जे काही शिवकथा असतील या श्रावण महिन्यामध्ये आपण ऐकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. कारण शिवपुराणाचा श्रवण विधी अतिशय महत्त्वाचा आहे हो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमो नमः. सौनिक ऋषी आता सुतांना म्हणाले, महामुनी तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात, कारण महाप्रज्ञावान व्यास शिष्य आहात. तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहे हो. तुम्ही महान उपदेशक आहात, गुरुतुल्य असा तुम्हाला नमस्कार असो. असा असतो जो ज्ञान देतो ना ईश्वरी, तो कोण आहे हो? गुरुच्या समान आहे हो, गुरुतुल्य आहे. कोणी असो, आणि कोणत्याही व्यवसायामध्ये जर ज्ञान देत असेल तर तो गुरुच असतो, गुरु समान आहे. आणि त्याला नमस्कार केला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी आपण त्याच्या मुखातून एक एक जो शब्द निघतो ना त्याचं शांतपणे श्रवण केलं पाहिजे, तर आपल्याला पुण्याचा लाभ आहे. आणि त्या सांगणाऱ्याला सुद्धा उत्सुकता निर्माण होते. तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळणं हे आमच्यासारखं फार मोठी पुण्यपर्वणी आहे हो. केवढं मोठं गाव आहे हो आपलं, आणि किती लोकसंख्या आहे, भरपूर आहे. माहीत नाही का कोणाला? सर्वाला माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्ही महान भाग्यवान आहात की तुम्ही आज शिवकथा ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी आपल्या इथल्या महादेव मंदिरामध्ये, या शिव मंदिरामध्ये उपस्थित आहात. परम भाग्य आहे, परमानंद आहे, पुण्यप्रवणी आहे. साधारण आहे का? नाही, साधारण नाही. ते काय एखाद्या भाकडकथा ऐकायसाठी आपण जमलेला आहे का? कोणाचा झगडा आहे चालू? नाही हो. हे शिवमहापुराण, शिवकथा शिवमुखातून निघालेलं आहे. प्रत्यक्ष शिवजीच्या मुखातून निघालेल्या कथा त्यात तुम्ही श्रवण करत आहात. यासारखं पुण्य काय आहे? कथा श्रवणाचे संपूर्ण उत्तम फल आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपया मार्गदर्शन करावं. ऋषीनं विचारलं महाराजांना, गुरु महाराजांना विचारलं, महाराज शिवमहापुराणाचा श्रवण विधी सांगा. विधी प्रत्येक असतो. जसं लग्नाचा विधी आहे, वास्तुशांतीचा विधी आहे, त्याच्यानंतर उपनयन संस्कार जे आमच्यामध्ये करतात, मौंज, तो एक विधी आहे. अनेक प्रकारचे विधी आहे. होमाचा विधी आहे, होम विधी आहे हो. नवरात्रामध्ये असेल, अनेक कारणाने ठेवलेला आहे. मृत्यूची प्राणप्रतिष्ठा आहे, मग ते विधी असतात. तसं हा एक विधी आहे. तुम्ही साधारण समजू नका का हो, लावली पोथी म्हणजे लागली पोथी, झाली सुरू, झाला सुरू, गेल्यात नाही गेल्या तर नाही नाही नाही. अरे जसं 16 सोमवाराचं व्रत करत असाल, प्रदोषाचं, शिवरात्रीचं व्रत करत असेल, अनेक प्रकारचे तुम्ही साधना करत असेल ना, तर ही श्रवण भक्तीसुद्धा साधना आहे. हे एक व्रत आहे, एक महिन्याचं साधारण आहे. म्हणून साती कामं जरी असले तर माणसानं मागं पुढं केले पाहिजेत. हा सांगण्याचा प्रसंग आहे. आता नातेवाईकामध्ये चालणार आहे जन्म मृत्यू, आणि आपल्याला सुटलं का? आपण जर दुसऱ्याच्या दारी गेलो तर आपल्या इथं येणार कोणी? हे तितकं महत्त्वाचं आहे. पण तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी टाळलं आणि माझ्या भावाला आणि त्या बायाला पाठवलं. दोन्ही एकाच दिवशी मरावं का दोघीचे? काका, होऊ शकतं श्रावणाचा पहिला सोमवार, पुण्यवान आहे, वयस्कर होते, पण दोघंही पहिल्याच दिवशी मागं पुढं टायमानुसार त्यांना मृत्यू आला. मग आता जावं तर लागणारच ना हो. कारण आपण संसारामध्ये, आपण संन्यासी आहे का, वैराग्य प्राप्त आहे का? आणि नाही कोणाच्या इथं गेला तर लोक बोलतात की आम्हालाही तुमच्या इथं येण्यासाठी मागं पुढं विचार करावा लागेल. म्हणून कोण ना कोणी घरचं पाठवावं लागेल. कारण सांगितलं शिवमहापुराण मी वाचन करावं, माझंही कर्तव्य आहे ना. काही गोष्टी टाळल्या पाहिजेत हो.
हे व्रत आहे, ही साधना आहे आणि आपण केली पाहिजे. तुमची श्रवण भक्ती आहे, तुमचंही कर्तव्य आहे की काय जिथं अर्जंट जे तुम्हाला आता तिथं गेल्याशिवाय नाही जमत, चालतं असं नाही बरं एवढं कठीण काम की तुम्ही, पण जिथं नाही ना तिथं तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण करायला अवश्य आलं पाहिजे. त्या ठिकाणी नाही गेलं तरी चालतं, कारण की काय आहे, हे पण आपलं एक व्रत आहे, ही आपली एक साधना आहे आणि आपण त्या ठिकाणी तो विधी आहे. मग विधी आपण पूर्ण केला पाहिजेत ना, तरच आपल्याला फळ मिळत असतं, ते पूर्ण करायचं. मग शिवकथाचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे. शिवलीलाचे श्रवण करणे ही शिवाची सेवा आराधना आहे आणि ती विधीपूर्वक जर झाली पाहिजे असे माझे विनम्र सांगणं आहे. सोपं आहे का? अरे तुम्ही श्रोते मंडळी आहे म्हणून मला हे उल्हास येतो सांगायला एक एक भगवंताचं. देवही माझ्या मुखातून तुमच्या कानापर्यंत त्या ठिकाणी ते शब्द रचना जी काय असेल ना भगवंताची ती नेतो. ही सेवा आहे, मलाही तुमची सेवा करते, म्हणजे ज्ञानाचं त्या ठिकाणी तुम्हाला दान होतं माझ्याकडून आणि तुमची श्रवण भक्ती आहे. तुम्ही इथं आले, ही एक सेवा आहे आणि विधीपूर्वक केली पाहिजेत. आपण व्यवस्थित त्या ठिकाणी ऐकलं पाहिजेत, व्यवस्थित बसलं पाहिजेत, त्याच्यानंतर चलबिचल नाही पाहिजे मनाची. एकदा ही पायरी शिव मंदिराची चढली ना, अरे तिकडे काही होतं काहीच काही नाही, पण असं म्हणलं पाहिजे काही हो, आणि आपण त्या ठिकाणी स्तब्ध बसलं पाहिजे, एकाग्र चित्तेनं बसलं पाहिजे हो, तर त्या श्रवणाचा आपल्याला त्या ठिकाणी लाभ मिळत असतो आणि आपलं लक्ष त्या कथेकडे असतं, आता काय होईल, आणि त्याची उत्सुकता लागत असते. पण काय आता जे बराच बरं आहे, घरी दारी काय असेल, कुठं असेल, कुठं जाऊन आलेलं असेल ना तिकडेही मन जातं. नुसतं धड इथं बसले देहानं टकटक पाहायला लागले माझ्याकडं, मी तुमच्याकडं वा सगळं सांगायला लागले. ते पण कुठंही जायला असतील, नागपूर, पुणे, मुंबई, लांबून लांबून फिरून येतात. आज दिवसभर वावरात काय केलं असेल, काही राहिलं असेल, कुठं तण काढायचं, उद्या आता गेल्यावर शिव्या घालून का होईना पण त्याच्याकडून राहिलेलं काढून घेऊ, असा एक काहीतरी घालमेल चालू राहते. आणि तुम्ही तुमचं चालू द्या, तसं करू नाही. अरे हे चालणारच आहे, कोणाला चुकलेलं आहे, पण जिथं ज्या ठिकाणी जे सोंग घेतलं ना, मी नेहमी सांगत असतो ते सोंग नाचवलंच पाहिजे माणसानं. आपण सोंग घेतलं नाही, एखादं बाईचं सोंग, कारण मी नाही पुढे येत नाही, पुढे येते काय साडी नेसली, मार हे नट्टा फट्टा केला, सगळं लावला आणि म्हणजे पुढे येत नाही, ये आता, कारण तू सोंग स्त्रीचं घेतलेलं आहे. तू एखाद्याचं बैराग्याचं घेतलं, भिकाऱ्याचं घेतलं, अनेक प्रकारचं राजाचं घेतलं असेल, ते करणं आहे ना. तसं तुम्ही श्रवणासाठी इथं आले, हेच काम करायचं, ही सेवा आहे. प्रथम विनम्रपणे शिवमहापुराणाचं श्रवण कसं करावे, तत्पूर्वी काय व्यवस्था करावी अशी सविस्तर सांगतो. प्रथम विद्वान जो ते वाचणार आहे, काय यथोचित त्याचा आदर सत्कार करावा. तो लहान आहे, मोठा आहे, गावातला आहे, परगावचा आहे, नातेवाईक आहे, काही घेणं नाही. अरे शास्त्र सांगतं, जर स्वतःचा मुलगा जर कीर्तनात जर उभा राहिला असेल ना, तर बापानं नतमस्तक झालं पाहिजे, कारण तो व्यास गादीवर उभा आहे. तो जर त्या ठिकाणी ग्रंथ वाचत असेल तर त्यालाच नतमस्तक झालं पाहिजे, त्याला नाही. ते हे व्यासपीठ आहे ना, व्यास हे नारदाची गादी आहे, ग्रंथाचा एक सन्मान आहे तो. मग तो पुढं कोण आहे, लहान मोठा कधीच नाही. अरे 16 वर्षाचा ज्ञानेश्वर माऊली 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली, एवढा हजारो वर्ष तपस्या करणारा आणि कितीतरी वयानं वृद्ध असणारा चांगदेवानं नतमस्तक व्हावं, मुक्ताबाईच्या पाया पडावं, त्या माऊलीच्या पाया पडावं. कशामुळं? फक्त ज्ञानामुळं. त्यांचा आदर सत्कार झाला. अरे ते महत्त्वाचं आहे. त्याला द्रव्य वस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावं, मग आपले मनोगत सांगावं, त्यांच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा आणि या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची व्यवस्था करावी हो. जे श्रीमद भागवत आहेत ना, ते स्वतःचे कल्याण इच्छित सर्वांनी अवश्य बोलून घ्यावं. पहा महाराज, हा एक विधी आहे. पण आता कसं होईल, लोक मंडपची तारीख देतील, या मंडपवाल्याला इसार देतील, सगळे देतील, त्याच्यानंतर जेवण्यावाल्याला, स्वयंपाकावाल्याला, अनेक प्रकारचं. पण नेमकं महाराजाला त्याला माहिती आहे हातचा एक आहे ना, कुठे जाणार आहे का, आपलाच या, असं ते समजत असतात, गृहीत धरत असतात. आणि येळेवर का यावर तुम्हाला लवकर या लागतं, लोक बसले राजे हो, सगळं वागिंसाचा कार्यक्रम, असं कुठं काम असतं का, या लवकर. घरी सत्यनारायण असला, मारा या बरं पटकन पुन्हा. पण तसं नाही आहे. अरे पोथी वाचक असेल, तुमच्या घरी त्या ठिकाणी विधी करणारा असेल, जोही कोणी महात्मा असेल ना, त्याला पहिले त्याला नमस्कार करावा, त्याला निमंत्रण द्यावा, आदर सत्कार करावा. महाराज, श्रावण मासानिमित्त आमचं सर्वांचं श्रोत्यांचं एक विनंती आहे, एक प्रार्थना आहे तुम्हाला की
यावर्षीही आपल्याला त्या ठिकाणी शिवमहापुराण कथाचं आम्हाला श्रवण करायची आहे. आमची इच्छा झालेली आहे आणि त्या शिवमंदिरामध्ये आपण वाचन करावं. आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी द्यावा. आणि कधी चालू करता? पहिल्या दिवशी, किंवा तुम्ही एखादा मुहूर्त पाहावं, उत्तम मुहूर्त जाणून घ्या आणि त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी सुरू करावं, ग्रंथाला प्रारंभ करा. आणि आम्ही सर्व श्रोते मंडळी त्या ठिकाणी अगत्य करून त्या ठिकाणी उपस्थित राहू. त्यासाठी श्रवण करण्यासाठी. मग त्याला द्रव्य वस्त्रादी दान देऊन संतुष्ट करायचं. आणि हा सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची ती पण व्यवस्था करायची. नाही तर 4-2 लोकांना महाराजाकडे यायचं, महाराजांनाही हो म्हणायचं आणि कोणच कोणाला सांगायचं नाही, कोणाला कळवायचं नाही. अरे चांगली गोष्ट ही अवश्य सांगितली पाहिजे, वाईट गोष्ट नाही. पण आता उलटच आहे सगळं. पहिल्यापासून आताच काय नाही म्हणा, आता काय स्कीम थोडी निघाले. बाई तू कोणाला सांगू नको, मी तुला म्हणून सांगते. आणि ती गेल्यावर ती 5-50 जणाला तेच म्हणते, कोणाला सांगू नको बरं. नाही 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 तर सांगशील आणि येईल माझ्या घरी भांडण. फक्त मी तुलाच सांगितलं. पण सकाळ पण संध्याकाळपर्यंत 50-100 बायाला सांगितलं हेच शब्द की मी फक्त तुलाच सांगितलं आणि तू कोणाला सांगू नको. ती पण त्याला तशीच म्हणते. आणि ह्या गोष्टी पुऱ्या गावात होतात हो, पूर्ण गावामध्ये. पण चांगलं नाही. म्हणून म्हटलं चला, अरे अजूनही काही वेळ गेली नाही. शिवमहापुराण कथा आहे तो सुरज कथा आहे. आणि देवाचं वारंवार कितीही ऐकलं ना ऐकावं वाटतं हो. असं कधी झालं का? झालं असतं तर ग्रंथ बंद झाले असते हो. दरवर्षी सप्ताह असतो. 30-31 वर्षे होऊन गेला तरी रामायण तेच आहे, तेच ज्ञानेश्वरी आहे का? बदल आहे का? बदल नाही, पण भावनेत बदल आहे. त्याच्यामुळे आवड निर्माण व्हायला पाहिजे. आपले ग्रंथ आहे ना हजारो वर्षापासून चालू आहे. सगळे त्रेतायुग गेला, सतयुग गेला, आता हे कलियुग चाललं, तरी सुद्धा ग्रंथ अजरामर आहेत हो. ग्रंथ लिहिणारे गेले, ग्रंथ ऐकणारे गेले, आणि असे किती कोट्यानकोटी जातील आणि येतील, पण ग्रंथ अजरामर आहे. अभंग, ज्याचा भंग होत नाही ते अभंग आहे. अरे जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत ना तोपर्यंत ग्रंथ आहे. पुढं पाहून घेऊ. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत आहे ना. मग आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत ऐकलं पाहिजे, त्याचा आदर करावा. आणि असं केल्यानंतर पहा, स्वतःचे कल्याण इच्छा त्या सर्वांना अवश्य बोलून घ्यावं. अरे आपलं कल्याण व्हायला लागलं ना, 4-2 बायात मारायला पाहिजे, माणसानं मारायला पाहिजे. चला हो, येऊ का नाही त्याचा काही विषय नाही आहे, पण बोललं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्याला सुद्धा ते पुण्य घडत असतं आणि त्या पुण्यात आपण वाटेकरी आहोत. चांगल्या गोष्टीमध्ये जर आपण सोबत केली ना आणि नेले ना तर ते आपल्याला त्याचं मिळत असतं काही ना काही. वाईट ठिकाणी नेऊ नये. हे शिवकथाचे कीर्तन आणि श्रवण करण्याची उत्सुकता असतात, त्या सर्वांना आदराने निमंत्रण करावे, त्याचा सत्कार करावा. शिवालय म्हणजे हे मंदिर आहे ना, देवालय जे तीर्थस्थान आहे. अरण्य आणि घर ही सर्व स्थाने ग्रंथ श्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात. तिथे स्वच्छता केली पाहिजे, विस्तृत मंडप उभारला पाहिजे, केळीचे खांब हे लावले आपण असे त्या ठिकाणी चारही कोपऱ्यावरती लावले पाहिजेत, झेंडे लावले पाहिजेत. ध्वज पहिला दिवस आहे ना हो, आपलं हिंदू धर्माचा प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे तर सर्व आहे ना, भगवा ध्वज लावला पाहिजे, कधीच विसरलं नाही पाहिजे. आपल्या घरी काही काम असेल, एखादा पूजा असेल, तेव्हा भगवा ध्वज आपल्या घरावर लावला पाहिजे. जो काही आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा, आपल्या गावातल्या प्रत्येक मंदिरावर ध्वज लागला पाहिजेत अधूनमधून. त्या ठिकाणी असं जर काही असलं, ज्याही दिवशी आपल्याला पोथी आपल्याला सुरुवात करायची ना, ते आपण केलं पाहिजे. असो, भगवान शंकरासाठी एक उच्च आसन तयार करावं. पोथीचं आसन, ग्रंथ जो वाचन करतो ना त्याचं आसन कधी उंच असायला पाहिजेत आणि आपण त्याच्यासमोर उंच आसनावर बसलं नाही पाहिजेत. त्याचं आणि त्या आसनाचं त्या ठिकाणी तो उंच असावा. आपण खाली बसलो तरी चालतो, एखाद्या चटईवर म्हणा, एखाद्याला नाही जमत, पण त्याचं काही जे काही खुर्चीवर कुठं बसत असेल पण ते काही छोटा असावा, लहान असावा. आणि सुंदर मूर्ती, जसा आता हा फोटो लावला, पहा किती चांगला दिसतो. अरे जेवढं सजवलं ना तेवढं चांगलं आहे. आणि आता इथं जेव्हा शिवलिंगाचं जेव्हा दर्शन घेतात, कोणाला सांगायचं काम आहे का आपण इथं लिहिलं का की बाबा रे या फोटोचं दर्शन घे, पोथीचं? पण घेतो. जोही आला त्याला बुद्धी होत असते, अरे काही तर आपलं नाही ऐकायला येत, पण इथं कुठंतरी काहीतरी ग्रंथ असेल हो, त्याचं शिवमहापुराण त्याला माहीत असेल, म्हणून तो इथंही नतमस्तक होतो ग्रंथाला. आणि या प्रतिमेला सुद्धा महादेवाच्या, शिवाच्या अशी त्या ठिकाणी व्यवस्था करायची. आणि महत्त्वाची सूचना अशी आहे, जगात कोणी जन्माने कोणतरी गुरु होतो का हो, की जन्माला आला आणि का हो म्हणे अमक्या बाईला मुलगा झाला, म्हणे काय
म्हणजे गुरु झाला. गुरु सगळ्याचा गुरु आहे बरं. पहिल्या दिवशी कोणी गुरु आहे का? नाही हो. तुम्ही आम्ही जेव्हा जन्माला येतो आईच्या त्या उदरामधून सर्व समान असतात, असं कोणीच नाही. ते लेकरू काय अज्ञान असतं, पण जसं जसं त्याला ज्ञान येत असेल मग कोणी गायक बनत असेल, कोणी कीर्तनकार बनेल, कोणी त्या ठिकाणी प्रवचन करणारा असेल, पोथी वाचणारा असेल, कोणी व्यावसायिक असेल. अनेक प्रकारच्या कला त्याच्या अंगी असतात, पण ते नंतर त्याला त्या ठिकाणी त्या अवगत होत असतात सद्गुण, आणि मग त्या ठिकाणी तो गुरु पण होतो. आणि एखाद्याला कला असली कोणत्या प्रकारची, ज्ञान जर भरलं तर तो 5-50 शिष्य, 50 ते 500, 5000 पण शिष्य करू शकतो, आणि मग तो गुरुच्या ठिकाणी होतो. त्या गुरुचे प्रकार वेगळे असतात, त्याची अवस्थाही वेगवेगळ्या असतात. या सर्वांमध्ये पुराणाचा ज्ञाता असलेला विद्वान परमगुरू मानला जातो. आणि पुराण वेता हा नेहमी सुचिरभूत, दक्ष, शांत, ईर्ष्या नसलेला, साधू वृत्तीचा, दयाळू आणि प्रवचन कुशल असावा. पुराणातील पुण्यकथाचे निरूपण करण्यासाठी असे विद्वान योग्य असतात. असं आहे. शिवलीला अमृतमध्ये एक अध्याय पूर्ण गुरुचा आहे ना, तुम्ही ऐकता वाचता. आणि बऱ्याच याच्यामध्ये सांगितलं, गुरुची निंदा कोणत्या ग्रंथाने केली नाही, कारण देवानं गुरु केले, पण गुरुही चांगला असला पाहिजे हो. हसड हिसड नाही तर त्यानं जे भोलेन चालू सुरू, आणि ते म्हणे बा मी आलो दर्शनाला, हे काय आता नाही म्हणजे सोंग झालं गुरुकडं. तर ते तसं नसावं, त्याचं आचरण शुद्ध असावं गुरुचं. गुरुची भाषा त्याच्यात मध्ये गोडवा असावा, अमृता समान त्याचे शब्द असले पाहिजेत गुरुचे. त्यांना आपल्या शिष्याला मुलाप्रमाणे, कालही तुम्ही ऐकलं, त्यांना जवळ घेतलं पाहिजेत. अरे देव जवळ करतात ना, गुरुनं आपल्या शिष्याला जवळ घेतलं पाहिजे हो, आणि त्यांना प्रेम लावलं पाहिजे. तो खरा गुरु आहे. त्यांना सुचिरभूत असावं, दक्ष असला पाहिजे गुरु केव्हा पण. नाही तर गुरुकडे आपलं आगारानं मांडाव, आणि गुरुच म्हणाल बापा कालपासून तर लय झालं, थंडीन ताप आणि सगळंच वेळेले, आणि तुम्हीच काहीतरी मला सांगा बा आता कोणत्या गोष्टीचा. प्रफुल्लित चेहरा असला पाहिजे गुरुचा, ईर्ष्या नसावी, आनंदी असावा गुरुना, साधू वृत्ती, दयाळू असावा, आणि त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं ज्ञानानं भरलेला असावा तो. त्यानं काहीतरी आपल्याला 4 गोष्टी सांगितल्या पाहिजे. आता गुरुनं करावं इकडच्या तिकडच्या गोष्टी, कायचं काय हो, लालसा असतात काही गुरुला, वासना शिल्लक आहेत, स्वार्थ आहे काहीच्या गुरुजवळ, कशाचं ज्ञान आणि कशाचं प्रवचन. त्यानं 4 गोष्टी देवाच्या, अरे बाबा आल्या ना, बस तुला मी एखादी देवाची कथा सांगतो, एखादी शिवाची कथा सांगतो, आणि तेव्हा आपलंही मन प्रसन्न की मी गुरुकडे जाऊन आलो, गुरुचं दर्शन घेतलं, पण गुरुच्या मुखातून 4 शब्द ऐकायला मिळाले हो, आनंद वाटला. आनंद आहे. विद्वान गुरु पाहिजेत, त्याची वाणी अभिष्ट फल देणारे आणि श्रोत्यासाठी कल्याणपद असल्याने त्याच्याकडे तुच्छतेने पाहू नये, त्याची निंदा करू नये. बरं, गुरुची कधीही निंदा करू नये. असं आहे. जसं ईश्वर आहे ना, तसं गुरु त्या समान आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कधी निंदा करू नये, त्यांच्याविषयी आदर बाळगावा. अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते पहा, म्हणून सद्भावनेने श्रवण करावे. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपात सूक्ष्म रूपाने हजर आहेत पहा. म्हणून शिवपुराणच असं आहे की एक त्या ठिकाणी सूक्ष्म अशा गोष्टी आहेत, पण ते ऐकण्यासाठी. म्हणजे तुम्ही आले म्हणून देव आले का इथं? काय याचे देव आम्हीच देव आहे का आम्हीच ऐकतो? नाही. सूक्ष्म रूपाने साक्षात भगवान शिवजी शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहे. मग आपल्याला यायला काय होतं? ज्या ठिकाणी जर ग्रंथ चालू आहे आणि स्वतः भगवान शिवजी त्या ठिकाणी हजर आहे ना, आपणही आलं पाहिजे हो. आणि पहा त्या ठिकाणी हा जो सभा मंडप आहे, या मंडपामध्ये सूक्ष्म रूपाने शिवजी आहे, आपल्याकडे कौतुकाने पाहत आहे, अशी धारणा ऐकण्यासाठी या मंडपात सूक्ष्म रूपाने हजर आहेत ना, त्या ठिकाणी आपण ती भावभक्ती उजळून घेऊन श्रवणाविषयी आस्था वाढते, गोडी निर्माण होती. वक्त्याने श्रोत्यांना आनंद होईल अशा प्रकारे सम्यक प्रासादिक निरूपण करावे. सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितला आहे. 1 प्रहर म्हणजे 3 तासाचा असतो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आहे ना, 3 तासाचे हो. 7.5 घटका आहे. माध्यान्हकाळी 2 घटका कथा वाचन थांबवावे, म्हणजे उपस्थेना थोडी विश्रांती मिळून मलमूत्रादी विसर्जन करणे सोयीचे आहे. हे कोणासाठी? आता हे जे बऱ्याच ठिकाणी चालतं ना, 3-3, 4-4 तास चालतं आहे. प्रदीप मिश्राजी असतील, अनेक प्रकारचे असतील, तर ते त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा करतात. हे दिवसा असतात. आपलं काय 1 तास, ते पण म्हणतात का हो जाऊ द्या मग लवकर आटपावा, असं पण होतं कधी. पण नको. आणि जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये त्या वक्त्यांना, कारण हे नैसर्गिक क्रिया आहे ना महाराज,
लघवीला शौचालयाला जाणं, कोणाला जांभाळ्या येतात, कोणाला काय येतं, तर त्यासाठी मग माणसांना सुट्टी दिली पाहिजे मधामध्ये. पण आपला काही जास्त टाईम नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला काही सुट्टी मिळणार नाही, तर मग आपल्याला 11च वाजतील इथं. असो, तर हे घरून सगळं करून येत जा व्यवस्थित. शिवपुराणाचे श्रवण करणे एक व्रत आहे ना, त्या व्रताचे इष्टफल मिळावे म्हणून श्रोत्यांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी असा संकल्प करावा. व्रतस्थ राहावं, ब्रह्मचार्याचे नियम पाळले पाहिजे, वक्त्याने त्याने सौर कर्म करून घ्यावे. पहा, कथा आरंभीने श्रोतांनी प्रातःसही लवकर उठावे, आपले प्रभात सर्व नित्यक्रम थोडक्यात उरकावे आणि मंडपात वेळेवर हजर राहिलं पाहिजे. आणि सगळे ग्रंथ सांगतात, शास्त्र सांगतं, वक्त्याच्या अगोदर श्रोत्यांनी आलं पाहिजे. नाही तर मग हॅलो आणि चालू द्या, या हो लवकरात लवकर, तुम्ही आल्याशिवाय आम्ही चालू करू शकत नाही, मग त्याचा आधार राहत नाही. म्हणून आपलं सगळं कामं धंदे आटपून आपण या सभा मंडपामध्ये बसलेले पाहिजे. या आयोजकाने वक्त्याजवळ त्याच्या साह्यार्थ आणखीन एक विद्वान व्यक्तीला बसावं, तो श्रोत्यांच्या शंकाचे निवारण करण्यास कुशल असावा. कथा निरूपणापूर्वी त्या सत्कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. जी आपण त्या दिवशी पहिल्या दिवशी केली का नाही, ती महत्त्वाची. अग्रगण्य हो गणपती, प्रत्येक ठिकाणी त्याची पूजा करावीच लागते आणि केली पाहिजेत. आणि नंतर मग काय करायचं, सर्वप्रथम गणपतीची पूजा झाली ना, संकल्पे कार्य पूर्ण व्हावे म्हणून त्याला विनंती करायची. कारण हा ग्रंथ हे जे काही आपलं आहे आता 1 महिन्याचं, याच्यात कोणतीही बाधा विघ्न न येता आमचं हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिनाभर हा ग्रंथ सफल पूर्ण हो. सर्व श्रोत्यांना सुख समाधान आणि पुण्य. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, महिनाभर त्या श्रवणाचा आमच्याकडून लाभ झाला पाहिजे, वक्त्याला त्याचं वाचन व्यवस्थित झालं पाहिजे, असं गणपतीला सांगून त्याची प्रथम पूजा, संकल्प आणि भगवान शंकराची आणि शिवपुराण या ग्रंथाची भक्तिभावे पूजा करावी. श्रोत्यांनी शुद्ध मनाने प्रसन्न चित्ताने कथा निरूपण ऐकावं. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामामध्ये वेगळा असतो, काम क्रोधादी षडविकाराने युक्त आहे ना, स्त्रियामध्ये आसक्त असतो, नास्तिक असतो, विरोधी वर्तन करणारा असतो, त्याला या धर्मकार्यापासून काहीच पुण्य लाभ होत नाही. नाही तर म्हणे बाया तर मग मावाने लागल्या मंदिरात, आणि माणसं असो जे असतील ते मग म्हणे बरं झालं आम्ही घरी बसणारे का मग पापी आहेत का, आणि तुम्ही बसणारी तर ले मान पुण्यवाने. अहो काही तर म्हणतात ते कसं आहे, आता घरी जरा लेट चालू आहे हे, तर त्याच्यामुळं पण येऊन बसतात. बरं आहे थोडंसं का आपलं चालू द्या 1 तास. एखाद्याला जे शास्त्र सांगतं, जे इथं आलेले आहेत त्यांनाही सुद्धा त्या ठिकाणी असं वाटतं की आपण संसाराच्या या माया त्याच्यामध्ये थोडं कुठंतरी चलबिचल मनानं हे झालेलं आहे, थोडं शांततेसाठी आपण इथं बसावं. पण याच्यामध्ये रस नसतो त्याला. म्हणजे जिथे हजारो जरी श्रोते जरी असतील एखाद्या सभा मंडपामध्ये, तर सर्वांचं लक्ष हे त्या ग्रंथामध्ये असेल, वेगळं असेल असं नाही आहे. पण त्यांना ठेवलं पाहिजे, कारण काम आहे, क्रोध आहे, राग आहे, षडविकारानं तो युक्त आहे ना हो, तो जरी बसलेला आहे मध्ये, आणि आसक्त आहे तो नास्तिक प्रकारचा, जर काही लोक ते आहे सर्व असतात, मग त्यांना पाहिजे तसं पुण्याचा लाभ होत नाही. मग तो कोणाला होतो, जो एकाग्रतेने कथा श्रवण जर करत असेल तर. नाही तर नुसतं बसून आहे का. पण जे लोक धन गृह दारा पुत्रादी प्रापंचिक चिंता सोडून शुद्ध सिद्धाने एकाग्रतेने कथन श्रवण करतात ना, त्या सर्वांना उत्तम फलप्राप्ती होते हो. जो श्रद्धा भक्तीने युक्त आहे ना, दुसऱ्याच्या कर्माचे मूल्यमापन करीत नाही, सदाचाराने राहतो, पवित्र धारणा ठेवतो, मौन पाळतो, आणि त्यालाच या शिवपुराणाच्या श्रवणाचे अगणित पुण्य लाभतं. शिवकृपेने त्याचे परम कल्याण होतं. म्हणून आदर असावा, शांतता असावी. राग प्रत्येकाला येतो, पण रागाला आवर घातली पाहिजेत, आणि आपण एकाग्र चित्तेना त्या ठिकाणी शिवकथा श्रवण केली पाहिजेत, आणि त्या श्रवणाना आपल्याला लाभ आहे. त्याच्यामुळे आता शिवपुराण श्रवण जे मी तुम्हाला सांगितलं तो विधी आहे, ते व्रत आहे, आणि ते आपण केलं पाहिजेत ना. महिनाभर काही जास्त दिवस आहे का हो, तर चालू ठेवलं पाहिजे. आता श्रद्धेनं श्रवण करणे जसं व्रत आहे ना, ते आधीच तुम्हाला सांगितलं. ते व्रत घेणाऱ्या मनुष्यासाठी काही नियम आहे, तेही लक्षपूर्वक ऐका. श्रेष्ठ आणि पुण्यमय कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतीही विघ्न आणि बाधा त्या ठिकाणी येत नाही. मग स्त्री असो पुरुष असो कोणी असो, त्या ठिकाणी कोण हा श्रोता. पुण्य तर आहेच,
पण नियमपूर्वक जर श्रवण केलं तर प्रत्येक गोष्टीला नियम आहे ना. डॉक्टरही सांगतोय बा मी औषध द्यायला लागलो बरं, पण पथ्य लाखाची औषध जरी कमी पैशाचं असेल नाही तर फुकट पण असतात औषधं, पण नियमानं घेत जा. बरेच जण म्हणतात 2 दिवस झाले गोळ्याच नाही घेतल्या, मग चला ॲडमिट करावं लागतं. तसं नियम पाळले पाहिजे. कोणी जेवणाच्या अगोदर घेतं, कोणी जेवणानंतर, कोणाला लक्ष राहत नाही, कोणी मुद्दाम घेत नाही, मग हे नियमाचा भंग होतो. तसं प्रत्येक गोष्टीचा आहे, धार्मिकपणेमध्ये सुद्धा नियम आहे. म्हणून कोणतीही विघ्न बाधा न येता उत्तम फल प्राप्त होतं, पण नियमानं चाललं पाहिजे. दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही. दीक्षा घेणे हे याचा अर्थ संकल्प करणे, संकल्पाने व्रताचरणात दृढता येते. स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालं पाहिजेत अशी कर्तव्य बुद्धी निर्माण होते. म्हणून शिवपुराणाचे श्रवण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी. म्हणून त्या दिवशी जरी यानं पाणी सोडलं असेल कोणा बापून, तरी पण मी तुम्हाला काय बोललो हे ऐकलं असेल तुम्ही जे होते तेवढे, की सर्व श्रोत्याच्या वतीने हा आपल्याला शिवमहापुराण हा ग्रंथ आहे, हा महिनाभर सफल संपूर्ण, तिच्यापासून पुण्य फल प्राप्त, धनधान्य आरोग्य हे सर्व श्रोत्याला. त्याच्या ठिकाणी तुमचे, कारण तुमच्यामुळं हा आपण ग्रंथ या ठिकाणी वाचन करत आहोत ना, मग तुम्ही याच्यामध्ये सहभागी आहे. एक प्रकारची दीक्षा आहे. म्हणजे मी तुम्हाला जे काय तर व्रताची दीक्षा दिली, तुमच्याकडून संकल्प सोडून घेतला, मग तुम्ही त्या नियमाचं पालन केलं पाहिजेत ना, तरच त्याचं पुण्य लाभत असतं, तरच आपलं विघ्न टळत असतं. नाही तर करायचं म्हणून करायचं, मग नाही हो. काही मोकळ्या मनानं बायान माणसं देवाला शिव्या देतात, पण आपलं चुकलं हे कोणीच कोणाला सांगत नाही. अरे ज्या प्रारब्धात घडायच्या त्या गोष्टी घडणार आहे. तुम्हा आम्हाला चुकल्या आणि चुकणार आहे का नाही आहे, पण कुठंतरी कमी होत असतात. आणि भगवंताचा नियमानं जर पाळल्या, अतिशय त्या ठिकाणी आपण पालन जर केलं, तर कधी कधी आपल्यावर विघ्न येत नाही, विघ्नाचं निवारण होत असतं. नाही तर अल्प प्रमाणात होतं. जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत ना, त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं, भूमीवर शयन करावं, कथा समाप्त झाल्यावर अन्न ग्रहण करावे, पत्रावळीवर जेवावं. ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे ना, त्याने पुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावा. सायंकाळी हविषान्नाचं भोजन करावं. चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे अन्न, मसालेदार डाळ, मसूर, गाजर, वालपापडी आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नये. महाराज हा गुंडाळून ठेवा बाबा, एवढं नाही जमत. जेवढं जमलं तेवढं करा, जास्त नका करत जाऊ. आणि तुम्हाला यायला काय जास्त आता बोलता येत नाही, कारण ह्या आहेत एकनाथ भाऊच्या लाडक्या बहिणी. मग आता बोलता येतं का जास्त? त्याच्यामुळे तुम्ही झोपल्या तरी मी तुम्हाला काही बोलणार नाही बरं. नाही तर तुम्ही म्हणसाल की वा आम्हाला काही बोलू नका महाराज. कारण सगळ्यांचाच असणारा तो तुमचा भाऊ झालेला आहे, चांगली आनंदाची गोष्ट आहे. आणि तो भाऊ काही असा तसा नाही आमच्यासारखा कोरडा असणारा, ते तुम्हाला पैसे देणार आहे. त्याच्यामुळे त्याचाही आदर करा. आणि पैसे घेऊस तर केलाच पाहिजे माणसानं. असो तर मग जे सांगितलं आणि खऱ्या गोष्टी आहेत तो भरपूर खाण्यासारखं आहे, पण कधी खावं का? नाही नाही नाही. अरे बऱ्याच बायाला आज व्याधी चढलेल्या आहेत आणि आपण फुकट कधी कधी काही काही असे रोग आपल्या हातानं उत्पन्न करतो आणि इज्जतीनं जाऊन त्या डॉक्टर लोकांना पैसे देतो. काय गरज आहे बरं? शिळं अन्न सगळ्यांना पचन होतं का? तसं तर कोणालाच होत नाही हो. मग शिळं खाऊ नाही. चमचमीत मसाले येऊ द्या म्हणा, येऊ द्या म्हणा. आणि मग मूळव्याध आणि इतर रोग आणि उष्णता आणि कसे रोग होतात. थोडंफार तिखट कमी खाल्लं पाहिजे. बाया तर लेच खातात बरं, वरून मिरच्या खातात. आमच्याच घरी तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. सगळ्याच्या घरी आहे हो, अंगाला काटा येतो कापरे. मी तर खातच नाही जास्त, पण तरी काय सांगा. आणि एवढ्याल्या मिरच्या हिरव्या लाल सगळ्या खातात. पण शास्त्र काय केलं तर त्याचा माल मार्केटला नाही, ते दिसतं, त्याची संख्यावरून दिसतं. पण तरी सुद्धा तुमचं आरोग्य तुमच्या हातामध्ये आहे. कधी लक्षात धरा. अरे ग्रंथ सांगतात, साधू संत डॉक्टर सगळे सांगतात असं करू नका. आणि ज्यांना उपास घडताना त्यांनी केला पाहिजे तेवढा पुरतं शरीर चांगलं आहे ना, पण दुसऱ्या बाईनं त्याची बरोबरी करू नये बरं. बाई मी उपास धरला, तो धरला का? मग नाही अहो काय बाई हो, काय जन्मा येऊन फायदा झाला, धर तू पण उपास, तू पण कर. अरे तू काय रोग आला, पण तू 2 शिल्लक कर, पण तिला बोलू नको. अरे उपासापेक्षा उपासना महत्वाची आहे, शास्त्र सांगतं. तिला होत असेल तर करू द्या ना, तू काय करते जाऊ द्या, पण तरीही जास्त उपास करू नका, कारण की अशक्तपणा येतो. कारण अन्न वस्त्र निवारा. पहिले काय अन्न, नंतर काय वस्त्र, आणि मग हे निवारा. त्या 2 गोष्टी नाही भेटल्यात चालतात बरं.
वस्त्र म्हणजे निवारा. तुम्ही वस्त्र म्हणजे काय, हे तर आम्हाला भारी भारी पाहिजेत. अरे जे वैरागी आहे संन्यासी त्याला वस्त्राचा मोह आहे का? नाही. त्याला निवारा घराचा मोह आहे? नाही. पण अन्नाचा आहे ना, कारण हे चालवलं हा यज्ञ आहे. हा यज्ञ म्हणून वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. दररोजचं हवन आहे. हा कुंड आहे, यज्ञ कुंड आहे. भडभड भडभड काल पोटाचा अंगार व्हायला लागला जठराग्नी. मग याच्यात टाकलं पाहिजेत ना. मग याच्यात घुटक्याच्या पुड्या गिड्या ते काय खराब खाणं, इतर ठिकाणी चमचमीत मसाला शिळं असं टाकू नका. करपलेलं बाय करपलेलं पण खातात हो, म्हणजे चांगलं लागतं हो, तसं खात जाऊ नका. आणि काही शेंगा असतात त्या खाऊ नाही. मांसाहार घेवड्याचं सांगितलेलं आहे, वालाचे शेंगा सांगितलेले आहे, गाजर आहे, मसुरीची डाळ आहे. या दिवसात पण नाही चालत बरं. असो, ज्याला जमते त्यांना खावा असं नाही आहे, पण ज्यांना नाही आहे त्यांना खाऊ नये. अशा मादक वस्तूचं सेवन करू नये. भोजनासाठी कांदा, लसूण, हिंग यांचा समावेश करू नये. त्याशिवाय आपल्याला जमत नाही आणि ते काही नको. पण जाऊ द्या, जे जे होईल ते करा आणि जे राहील ते चालू द्या, काही नाही होत. कथाव्रती पुरुषाने काम क्रोधादी विकारापासून दूर राहावे. शास्त्राचा काय, हे जे सांगितलेले पदार्थ याच्यापासून माणसाला राग उत्पन्न होत असतो. त्याच्यानंतर काम वासना काही ठिकाणी उत्पन्न होत असते, म्हणून हे ठिकाणी वर्ज्य सांगितलेले आहे. जो त्या ठिकाणी नियमाचं पालन करतो त्याच्यासाठी आहे जे तुम्हाला चालणारच आहे. काही करायचं, काही राहू द्यायचं. ब्राह्मणाची, साधू संताची, पतिव्रता स्त्रियाची निंदा करू नये. हे तरी कमीत कमी पालन केलं पाहिजेत. काय करायचं आपल्याला, ज्याचा तो पाहत बसन. कधी करू, निंदासारखं पाप नाही बरं. आणि निंदा ऐकणं सुद्धा हे पण महापाप आहे. काही लोकांना ती म्हणा आपण काहीच नाही बोललो बा. मग काय बोललो नाही ते थांबलंच कशाला मग तिथं? काय तुला काय पैसे भेटत होते का? म्हणजे इथं बसा 2 तास, आम्ही काय म्हणतो ते ऐका. किंवा आमकान तो टमकान, त्याची पळून गेले, त्याची आली, याची चालणार आहे, त्याची जाणार आहे, त्याच्या घराला आग लागणार आहे, आणि मग या नुसतं ऐकायचं. म्हणजे मी नुसतं ऐकलं बा. हे सुद्धा महापातक आहे. तिथं जर समजा लागलं हे बरोबर नाही, तिथून आपण ते करायचं, जय हरी म्हणा, तुमचं चालते बाबा. ते ऐकणं कानानं. हां, सुचिरभूत राहावे, सत्य बोलावे, मौन पाळावं, सद्भावना आणि सरळ स्वभावानं आपलं आचरण असलं पाहिजे. दया, विनय, अवधारी अशा सद्गुणाचा अंगीकार करावा. शिवपुराणातील कथाचे नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो. या कथेच्या पुण्य प्रभावाने मनुष्याचं मोठं कल्याण होतं हो. म्हणून दरिद्री, भाग्यहीन, दृष्ट, पापी, रोगी, संतान रहित अशा सर्व स्त्री पुरुषाने स्वहितार्थ या कथेचे श्रवण अवश्य केलं पाहिजे. तुम्ही जर कथेचं श्रवण करताना तुमच्यामुळं परिवारात सुद्धा त्या ठिकाणी सुख, आरोग्य, सर्व धन धान्य हे शिवकृपेना होणारच आहे. तुमचं कल्याण होणार आहे. आणि शिव महापुराणाचं श्रवण पठण, यज्ञात उत्सव पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करा. पुराण ग्रंथाचं पूजन करा, वक्त्याची पूजा करा, वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडिताचा यथोचित सत्कार करा. आणि जे जे तुम्हाला 3-3 हजार रुपये भेटतील त्याचे 1-1 हजार रुपये शेवटच्या दिवशी मला द्यायचे. रामकृष्ण हरी. उद्यापासून आम्ही येणार नाही असं होऊन जाईल, कारण रक्षाबंधनला यायला मिळणार आहे महाराज. नाही तर त्यानंतर जेव्हा आपला 1 महिना पूर्ण झाला ना या ग्रंथाचा, तेव्हा वक्त्याची पूजा, ग्रंथाची पूजा, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार आणि रेशमाचे नवीन वस्त्र, कथा ऐकण्यासाठी आलेल्यांना धना धान्य वस्तू दान द्यायच्यात. वाचणाऱ्याला नृत्य गायन कार्यक्रमाचे आयोजन करावं. शंकराची भजने भक्तगीती म्हणावेत. श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीता पाठ करावा. गृहस्थानी या श्रवण कर्माच्या शांतीसाठी होम करावा. होम करताना रुद्र संहितेले श्लोक, गायत्री मंत्र किंवा शिव पंचाक्षरी मूलमंत्राचा अर्थात ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चारण करून शुद्ध हविषान्य हवन करावे. ज्याचा होम करण्याचे सामर्थ्य नाही ना त्यांना त्या हवनासाठी आहुती योग्य वस्तू दान द्यावे. हे शक्य नसेल तर शिव सहस्त्रनामाचे भक्तिपूर्वक श्रवण आणि पठण करावं. आता शेवटच्या दिवशीचा विधी आहे, पण आपण त्या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीनं करतो आणि तेही चांगलं आहे. अन्नदानही घडतं, वस्त्रदान आहे, सगळ्या गोष्टी आनंद आहे. जेवढं होईल तेवढं केला पाहिजेत. कथा श्रवण रूपी व्रताची सांगता करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं बोलवता येईल तेवढं त्या ठिकाणी लोकांना
अन्नदान आपण दिलं पाहिजेत. त्यांना उत्तम पक्वानाचं भोजन द्यावं. मदमिश्रित खीर खायला दिली पाहिजे. यथाशक्ती दर्वे दक्षिणा देऊन त्या पुराणिकाची पूजा आणि जे काही आपल्याकडून घडेल ते दिलं पाहिजे. असो शिवपुराण या ग्रंथाची त्या सिंहासनावर स्थापना करावी. त्या ग्रंथाची आव्हानादी सगळे विविध उपचारांनी पूजा करावी. दक्षिणा समर्पित करावी. आचार्याने ग्रंथ गंध पुष्पाने सगळं पूजन करावं. सर्वांनी पूजन करावं. सन्मान करावा. ग्रंथांना द्रव्य दक्षिणेसहित दान द्यावा. आणि ग्रंथदानाच्या पुण्य प्रभावाने भगवान शंकराचा कृपा प्रसाद लाभून मनुष्य या भवबंधनातून मुक्त होतो. हा झाला विधी, हा झाला नियम. असा नियमानुसार आपण त्या ठिकाणी विधीपूर्वक श्रवण करण्याचा आपल्याला फल प्राप्त होत असतं. संपूर्ण महिन्याचं पुण्यफल प्राप्त होतं. शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोन्हीचा लाभ होतो. हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या शिवमहापुराणाचं महात्मा आता विस्ताराने सांगितलं. आता तुम्ही ते ऐकलं आहे. शिवपुराण समस्त पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ना. भगवान शंकराची वाङ्मय मूर्ती आहे. ही शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवार करणारे आहे. हो, जो मनुष्य मनाने सदैव शिव ध्यान करतो, वाणीने शिवस्तुती करतो, डोळ्याने शिवलिंगाचे दर्शन घेतो, कानाने शिवलीलाचे श्रवण करतो ना, तो खरोखर धन्य आहे. हो, धन्य आहात तुम्ही सर्व. तुम्ही त्या ठिकाणी ऐकत आहात ना. पहा, आणि डोळ्यानं तुम्हाला महादेव दिसतात. इथं प्रतिमा आहे. तुम्ही शिवमंदिरामध्ये आलं ना, उत्तर दिशेकडे आपलं तोंड असावं या दिशेला, आणि त्या ठिकाणी प्रथम आपण लिंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. तर एखाद्याला नाही माहीत आहे, पण शिवमहापुराण कथा सांगते ना, आपण उत्तर गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर शिवमंदिरामध्ये आपण उत्तर दिशेकडे आपलं मुख असावं, दक्षिणेकडे पाठ असावं, आणि त्या शिवलिंगाचं आपण त्या ठिकाणी पूजा करावी, दर्शन करावं. त्याच्यामध्ये जल दूध तुम्हाला काय टाकायचं ते पण उत्तर दिशेकडे तुमचं मुख असतानाच टाकल्या गेलं पाहिजे. असं त्या ठिकाणी श्रेष्ठ लिंगाची पूजा आहे. असो, आणि त्या ठिकाणी स्तुती भगवंताची असावं. भगवान शंकराचं आहे, आणि हे लोकी कल्याण होतं आणि परलोकी उत्तम गती तुम्हाला प्राप्त होईल. हो, भगवान शंकराच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचा किंचित स्पर्श होता सर्व कष्टाचे निवारण होते. त्याचे महात्म्य अनंतात विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्या आनंद स्वरूप शिवप्रभूच्या पावन चरणी मी सदैव नतमस्तक आहे. पार्वती पते हर हर महादेव, बोल भवानी की जय. आणि अशा प्रकारचं आत्तापर्यंत शिवमहापुराण त्याचं काय महत्त्व आहे, त्याचा विधी कसा आहे, हा तुम्ही ऐकलेला आहे. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. हो, मग तेही आपल्याला कळलं पाहिजे. कसं ऐकावं, कसं बसावं, कसं काय करावं, काय खावं, काय नाही, आणि महिनाभर कसं करायचं आहे सर्व संपूर्ण आत्तापर्यंत समजलं. हो म्हणा, म्हणजे मला पुढं जाता येतं. नाही तर मला थांबा, आम्ही काय ऐकलं नाही. तर कारण हे कसं असतं, अर्जुन कृष्णाचा संवाद आहे ना, तसं वाचणाऱ्यांना ऐकण्याचं आहे. नाही तर मग जाऊ दे आता. तर तसं नका करत जाऊ. म्हणजे मला वाटतं तुम्ही आहे म्हणून इथं, म्हणजे मनानं सर्वांना देहाना आणि सर्व षडविकार बाजूला करून तुम्ही श्रवण करत आहात. त्याच्यामुळं आपण दोघांना त्या ठिकाणी संवाद चालू ठेवला पाहिजे. आता काय, शिवमहापुराणाचा आता विद्वेश्वर संहिता सुरू झालेली आहे. आतापर्यंत महात्मा ऐकलं. आता जो पहिला खंड आहे त्या खंडाला आपण सुरुवात करत आहोत. पुराण पुरुषोत्तमाय नमः, श्री गणेशाय नमः. विद्वेश्वर संहिता नावाचा खंड आहे. कलियुगातील लोकांचं आचरण कसं असावं, तुम्ही आम्ही काय कलियुगामध्ये आहो ना, मृत्यूलोकामध्ये आपलं आचरण कसं असावं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कशाची तुलना समानता करता येत नाही. अर्थात जे एकमेव आहे ते आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात. त्यांना 5 मुखे आहेत. ते सहजगता, जगाची रचना, पालन, संरक्षण, संहार, लय, संपूर्ण विध्वंस, पुनरुपी ही सर्व 5 प्रबळ कर्मे करतात ना. त्या सर्व श्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराची मनोमन चिंतन करावं. कधीही लक्षात धरा, आपण मनातल्या मनात ते का कोणी हिरावून घेतं काय हो, ओम नमो शिवाय असेल, शिवाय नमस्तुभ्यम असेल, आखरी शिवाचंच नाव आहे, तोही मंत्र आहे ना. आपण त्याचं त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे. कशाला बाकीच्या चिंता करायच्या, आणि त्यात तुम्ही किती जरी केल्या तर काही फायदा आहे का हो. आता आपण दररोज म्हणतो देवा काय रे बाबा हे काय, अहो सूर्याचं दर्शन नाही हो, 1-1.5 महिना झाला. कोणा फोनवर कोणाला सांगा म्हणजे तुमच्या इकडं सूर्यच नाही दिसला हो, आमच्या इकडं तर उन्हाळाच आहे कधी कधी. असंही काही ठिकाणी असा पूर आहे की गाड्या त्या ठिकाणी कितीतरी नुकसान आहे, शेती सगळा माल गिल सगळं पीक खरडून गेलेलं आहे.
कितीतरी जीवत्व हानीसुद्धा झाली, आर्थिक हानी झालेली आहे. असो, आणि आपण किती जरी आता चिंता केली, करता हरता तो आहे, त्याला सर्व काळजी आहे, आपण प्रार्थना करू शकतो. पण किती चिंतन, आपलं शरीर काय खराब करायचं का? पण तुझ्यावर आहे ना, तर तूच चांगलं कर, कल्याण कर. प्रयाग क्षेत्र पुण्यमय आहे. गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेल्या महान धर्मभूमी आहे ना, तिथून ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे. आता काय झाला, व्यासानं सांगायला सुरुवात केली कथेला. प्रयाग क्षेत्र आहे. आता बरेच जण तुम्ही जाऊन आलेले तीर्थयात्रेला, काशी, प्रयाग, आणि आता अजूनही तीर्थयात्रा तुमच्यासाठी मोफत आहे. म्हणून म्हातारपण व्हायला वाटतं माणसाला फुकटसाठी बरं, पण म्हातारपण काही सोपं नाही. वृद्धाचल नको म्हणतात, अरे ले हाल आहे, आणि त्या हालातच हालाल आहे. म्हणजे एक प्रकारचं त्या ठिकाणी शासनानं सुद्धा तुमच्यासाठी सर्व फ्री केलेले आहे. ते पुण्यवान त्या ठिकाणी फलप्राप्तार्थ तुम्ही सुद्धा तीर्थयात्रा करावं. ज्यांची ऐपत नाही ना, त्यांना सुद्धा भारताच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जेवढे असतील, प्रयाग असेल, काशी असेल, तिरुपती बालाजी असेल, अनेक प्रकारचे जे काही आपले देवस्थान आहेत, तिथं त्या ठिकाणी तुमच्यासाठी सर्व त्या ठिकाणी प्रवास मुक्त आहे. म्हणून प्रयाग क्षेत्र पुण्यमय आहे हो. गंगा आणि यमुना या दोन महानद्याचा पवित्र संगम आहे ना, ती धर्मभूमी आहे. जिथं देव असतात, देवाचं वास्तव्य ती धर्मभूमी असते. ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे. मग काय झालं, एका वेळेस काय झालं, अगदी वयोवृद्ध जग जर्जर त्याचं शरीर झालं. वयानुसार पण तप आहे, ज्ञान आहे, आणि अशा श्रेष्ठ ऋषीमुनीने त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचं ठरवलं. जपी तपी आहे, कितीतरी वर्ष त्याची साधना आहे. पूर्ण अशा चुंबळी वळल्या नखाच्या जटाकाच्या जमिनीवर टेकलेल्या आहे, आणि पूर्ण हाडाचा जरी सापळा असेल, पण त्या ठिकाणी वय आहे, पण ते आहे. आम्ही तप केलं ना भरपूर, पण आम्हाला आता यज्ञ करायचा आहे. आणि त्या ठिकाणी ठरवलं. महायज्ञाचं वृत्त समजतात व्यास शिष्य सूत महात्म्याच्या दर्शनासाठी तिथं आलं आहे. तिथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषींना त्यांना आनंद झाला. सर्व ऋषी पाहिल्यानंतर आनंद झाला, आणि त्यांनी सांगितलं, पहा आम्हाला यज्ञाचं आयोजन करायचं, बा यज्ञ करायचा आहे. आनंद वाटला. आणि खरंच आहे हो, काही जरी असलं तर कसा आनंद होतो. विचार करा, जिथं दुःखद घटना घडली तिथं दुःखच आहे, प्रत्येकाला दुःख आहे. तुमचं काय, माझं काय, थोडं कमी जास्त, पण दुःख आहे ना हो. पण आनंद आहे. कुठे आपण 1 वर्षापासून आपल्या गावातल्या सप्त्याची आतुरतेने वाट पाहत, आनंद आहे म्हणून ना. आपण शिवमहापुराण लागणार आहे, शिवमहापुराण लागणार आहे, त्याचा आनंद घेतो. आपल्याला तीर्थयात्रेला जायचं, नुसतं बुकिंग झाल्यापासून बाई मला तीर्थयात्रेला झाली का बाई, आता ती जाणाऱ्यापेक्षा त्या ठिकाणी जी जात नाही बिचारी, ती पण आनंद घेते. बाई चालल्या बा, मला एकदा भेटून येऊ द्या बा. हे न्या ते न्या, सगळं न्या, चटण्या गिटण्या, हे अंगावरचं पांघरायचं जे काय असेल ते. तो दिवस कधी येतो, दिवस बरं बाई सांभाळून, तिथे गेल्यावर फोन घेऊन करा, असं तसं, मला हे आणा, प्रसाद आणा, काही वस्तू आणा, चांगलं आहे हो. आणि तुम्ही गेल्या म्हणजे मग असं वाटतं आम्हाला पण तेवढंच फल मिळेल, आमच्यासाठी देवाला सांगा. आणि त्या ठिकाणी इतका आनंद होतो चांगल्या कामाचा. कधी येतो होते दिवस. मग आता यज्ञाचा तो पाहिला ना, आनंद झाला. आता तिथे केला, त्या सर्वांना विनम्रेने हात जोडले, म्हणाले, रोम हर्षणजी, या पुण्य पावन प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो. आणि खरं आहे, धन्य कधी होतं माणूस, संतांचं दर्शन झालं, धन्य आज दिन. ज्या दिवशी संतांचं दर्शन होईल ना, तो तुमच्या आयुष्यातला खरोखर पुण्यवान दिवस आहे. धन्य झाला तुम्ही, म्हणून कृताज्ञ झालं, आनंद वाटला, तुमचे दर्शन झालं. जपी तपी असणारे महान विद्वान आहात हो. व्यास मुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे ना, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. तुमच्याकडे आश्चर्यकारक कथाचे भांडार आहे. तुम्ही त्रिकाळ ज्ञानी आहे, भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणता. तुम्ही कल्याण करणारे आहात हो, उत्तम वक्ते आहात. आणि खरं आहे, मूर्ख लोक, जे लोक असे निंदा नालस्ती करणारे, त्याचं थोबाड पाहू नये शास्त्र सांगतं. पण खरंच ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे ना, ज्यांच्याकडे विद्वान आहेत ते, त्याचं खरंच नतमस्तक व्हावं. त्यांना वारंवार त्यांची भेट झाली पाहिजे हो, त्यांच्या सहवासात राहावं. पण आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. तुम्ही साधारण माणसं आहे का? अहो, जपी तेपी ज्ञाने, त्रिकाळ ज्ञान आहे तुम्हाला सगळं भगवंताचं. म्हणून तुम्हाला नतमस्तक. संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार. आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, बरेच काही ऐकायचं आहे. त्यामुळे तुमच्या इथं येण्याचं सार्थक होईल हो. सुजी, आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या,
शुभाशुभ तत्वाविषयक व्याख्याने श्रवण केली, पण अजूनही आमचं पूर्ण समाधान झालं नाही हो. कारण भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काहीतरी रहस्य जाणून घ्यायचे आहे. तुम्ही आमच्यावर कृपा करा. काही विषय गोपनीय असले तरी प्रकट करून सांगा. विचारलं पाहिजे. कधी पण बायात बाया, माणसात माणूस, एखादा पुण्यवान ग्रस्त, एखादी पुण्यवान स्त्री जर भेटली ना, तिला अवश्य बाई, साधारण जरी एखाद्या ठिकाणी गेली, बाई काय महत्त्व आहे थोडं सांग बरं, आनंद वाटतो हो. तू ज्या ज्या तीर्थावर गेली, कोणाचं काही ऐकलं असेल जरूर सांगितलं बाई. पहिले लहानपणी आम्ही पिक्चर पाहायला, पिक्चरच्या गोष्टी सांगा, असं असं एवढी फाईट होती, असा डाकू होता, असं झालं तर झालं. पोरं मस्त ऐकायचे म्हणे, अरे आता कधी लागणार आपल्या इथं, हेडिओन 1 रुपया तिकीट लागला का मला सांग बरं. तोच चांगली फाईट आहे का म्हणे, चांगली फाईट आहे, डाकू गिपू घोडे गिडे. तर तसं एक कथा असते, आनंद घ्यायचा, सांगायचं, उत्सुकता लागत असते. बाई तू काल आली नाही किंवा तू यायला पाहिजेत. अरे काय आहे, आनंद आहे, आनंद आहे, परमानंद आहे हो. काय शिवलीला आहे, शिवाच्या कथेचा आहे, तू ऐकलंच पाहिजे. माझी इच्छा आहे तू या, एकदा आली ना उद्यापासून दररोज येशील हो, असं सांगावं. अशी गोडी आहे. व्याख्यानं श्रवण केली पाहिजेत. अजून आमचे संपूर्ण समाधान झालं नाही हो, सांगा हो, अजून तृप्तता होत नाही, असं विचारलं पाहिजे. आणि कृपा करा, मुनी पुढे घोर कलियुग येणार आहे. त्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील, खोटं बोलतील, दुसऱ्याची निंदा करतील, परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील हो, जीव हिंसा करतील, मूळ नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील. वेदांनी प्रतिपादन केलेल्या वर्णाश्रम व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल आणि लोक स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचरणाचा त्याग करतील. आणि हेच चालू आहे. कलियुग काय कलियुगामध्ये, अरे आतून तर होऊ नाही, मी तर व्यास गादीवरून सांगतो, होऊ नाही, आपल्या हातात आहे का, पण शास्त्र सांगतं अजून काय घटना घडतील आम्ही सांगू शकत नाही. भयंकर घटना घडणार आहे, भयंकर घटना एवढा आहे. मग त्यासाठी आपल्याला एकच करायचं, आपल्यात अजूनही वेळ गेलेली नाही. एक एक मिनिट, एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. म्हणून ईश्वरी ज्ञान प्राप्त करा, ईश्वरी ज्ञान ऐका. या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या तिकडं. आणि तेच आनंद आहे हो, तोच आनंद आहे. आनंदासाठीच तर आपण इथं आलेलं आहे. सुख समाधान दुसरं काही नाही हो, काही पडेल नाही. म्हणून संसारात नसल्यासारखा राहा, तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी संसार केला, 2 बायका केल्या, एक सोडून, पोरं गिरं सर्व सगळं होतं, पण त्याला त्याचा मोह नव्हता, नसल्यासारखे राहिले. म्हणून या कलियुगामध्ये नास्तिक लोक जास्त आहेत. आता याच्याहून समजतं आपल्याला, आहे की नाही, नास्तिक आहेत, मूढ आहेत, पुन्हा अज्ञानी आहे. किती श्रीमंत असो, त्याच्या गाड्या पैसा किती असो, पण त्याच्याकडे जर ज्ञान नसेल ना ईश्वरी, तो अज्ञानी आहे, तो मूढ आहे. कारण काही भस्कटल्यासारखं बोलतो ना होतो. पुन्हा पशुबुद्धीचे लोक होतील. पहा, आज जनावरं लोक म्हणतात सुधारले. माऊलीच्या दिंडीत, गजानन महाराजच्या दिंडीत कुत्रे चाला लागले, कुत्रेचे सुधारले, आणि माणसं घरी आहेत. आणि हे काय चालायचं हो, जाऊ दे तिकडं, कामात धंदे सोडान बसले. तर आज पशु सुधारले, माणसं नाही. माणसं आता पशुचं खाद्य खायला लागले, जे खराब खाद्य, त्याच्यामुळे तुमच्या बुद्ध्या चालायला लागल्या. ले खराब करे. पहिल्या दिवशी पुढे घेऊन जाऊन बेलायचे, अरे रे 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 बापा, कुठं ठेवून काय ठेवू, कुठं तुमच्याच घरी ठेवा, आम्ही उद्या नेतो. कारण आज असंच आहे आमच्या घरी. असो, ज्याला तसं लागला, ज्याला तसं आपण नको. अरे जे पशुचं खाद्य आहे ते माणसं खायला लागले, जे जनावरं खायला लागले ते जण आहे, आणि जे माणसं खात होतं खाणं आहे ते आता जनावरं खायला लागले. असं कलियुगाचं आहे भाकीत. आणि स्वार्थ बुद्धी नाही हो, कोण नाही हो घरात. आज पत्नीचं बऱ्याच ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी आचार विचाराचा मेळ नाही आहे. तिला तिचा स्वार्थ आहे, त्याला त्याचा स्वार्थ आहे, लेकराचा स्वार्थ आहे. बापाला बाप बनायला पोरगं तयार नाही, आणि बापही पोराला आपलं पोरगं असून त्याला पोरगं वागवायला तयार नाही. एवढ्या कुठंतरी सगळ्या स्वार्थ बुद्धीने लोक त्या ठिकाणी पुन्हा स्वतःचा धर्म लोकांना सोडून दिला. अरे परम भाग्य आहे का आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. लक्षात धरा, त्यामध्ये आपण महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, आणि तिच्यामध्ये त्या ठिकाणी आपला आहे सहवास. कसं राहिलं पाहिजे माणसानं. आणि सुख प्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील, वर्ण संकर होऊन त्याचे पतन होईल, परिवार एक संघ राहणार नाही हो. आज लग्न झालं, कितीतरी गोष्टी आम्हाला ऐकायला भेटतात. महाराज म्हणजे काय झालं, काही तिथं फारक्यातही झाल्या, काहीच्या भानगडी झाल्या, एकाचे 2-3 घरं झाले, मारामाऱ्या सुरू झाल्या. आणि काय नाही, फक्त स्वार्थ. तुला एवढं दिलं आणि मला काऊन नाही दिलं, तुला काय दिलं, अरे काय द्यायचं त्यासाठी चाललं. म्हणजे स्वार्थ बुद्धी आली, वर्णसंकर सुरू झाला, परिवार एक संघ राहत नाही हो, समाज विस्कळीत होईल. आणि होत आहे सध्या.
कोणता समाज ठिकाण्यावर आहे? नाही हो. नैसर्गिक आपत्तीची प्रजांच्या मोठ्या प्रमाणावर नाश होईल, जीवित हानीबरोबर भयंकर वित्त हानी होईल. पैशाचा सुद्धा चुरडा व्हायला लागलेला आहे. जीवत आताही सध्या या महाप्रलय काळामध्ये कितीतरी लोक मेले हो. पहा बरं, मोठमोठ्या रोगांना मेले. आता कितीतरी त्या ठिकाणी अजूनही नाश चालू आहे. किती पूर या लागलेले आणि त्या ठिकाणी जीवितहानी झाली. मग काही लोक लोभी आहे. ब्राह्मण का असे ना, संत असे, कोणी असे, तो लोभी झाला. वेद विक्रय करून उपजीविका चालवतील, पैशासाठी विद्या अभ्यास करतील, मदोन्मत्त होऊन दुसऱ्याला फसवतील. काही लोक ज्ञान त्याच्याकडे आहे, पण पैसा महत्त्वाचा आहे. कोणाला सांगायचं? पैसा असला तर कोणाला सांगायचंच नाही. जास्त दिला, जास्त सांगायचं, काहीला फसवायचं, काही सांगायचं. हे सुरू आहे. स्नान संध्यादी जे काही कर्म असतात त्याचा त्याग झालेला आहे. ब्रह्मज्ञान शून्य होतील. क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगती आहे. पापी अभिचारी होतील. शौर्य सोडून चोर कर्म, चोऱ्या, माऱ्या ह्या जास्त प्रमाणात होतील. तेही सुरू आहे. त्याच्यानंतर शूद्रासारखे वागतील, कामाधीन होऊन राहतील, वैश्य संस्कार भ्रष्ट होतील आणि अहोरात्र पैसे कमवण्याच्या मागं लागतील. आता तर सगळं जग झालेलं, सगळे भ्रमिष्ट झालेले. पैसा कुठून येईल आणि कष्टांना नाही पाहिजे. आता देरे हालीन परंगावरी असं सूर्य जिकडे तिकडं का 100 डाव पोरायला आता 50ची नोट दिली तर ते समाधान नाही. एवढं झालेलं आहे. जो तो फक्त याच्या मागं लागलेला आहे. सकाळपासून तो झोपीपर्यंत पैसा कसा येईल. मग तो चोऱ्या करून हो, भ्रष्ट मार्गानं हो, लाडी लबाडीनं हो, का भेसळ करून हो. अन्नात भेसळ करतील, वस्तूच्या वजनात खोटेपणा करतील, ग्राहकांना लुटतील, फसवतील, शूद्र कर्म धर्म विभूत होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील. काही आजही असे दादा आपण पाहतो, ऐकतो. ते हिजडे लोक नाही का, आता त्या देवानंच केल्यावर काय तर ते बिचारे पैसे मागतात रेल्वेमध्ये कुठेही. आता आपापला धर्म आहे असो. काही पहा, हे तरुण मुलं आहे ना, ज्याला नोकऱ्या नाही काय नाही, त्यानं सुद्धा त्याचा वेश घ्यायचा, त्यासारखंच ब्लाऊज साडी गिडी नेसायचं, तसं ते हावभाव करायचे. पैसे कितीतरी लोक पकडले. म्हणजे हिजडा बनवून पैसे घ्यायचे. काय चालतं लोकायला पैसे तर कमवायचे. भिकारी होऊन हो, हिजडा बनवून हो, चोऱ्या करून हो, खोटं बोलून हो, फक्त पैसा हा माझ्याजवळ आला पाहिजे हो. आणि ज्या पैशामध्ये सुख आहे काय हो, पैशात जर सुख असतं ना तर हे सगळं बंद पडलं असतं हो. सुख नाही हो. पैसा अशी ती लक्ष्मी आहे, ती पुढं पळते आणि तुम्ही तिच्या मागं पडता. चंचल आहे, चंचल. ठीक आहे, तुमच्यासारखी एवढी 1 तास बसते का? बसता हातात. आज तुमच्या हातात तर उद्या हजारोच्या हातामध्ये. म्हणून तिच्या नाही. स्त्री आणि पैसा असा आहे की तो माणसाला एका ठिकाणी बसू देत नाही. जेवढा व्याप तुम्ही वाढून घेसाल ना, तेवढं तुम्ही सैराट होऊन जासाल. सैरा वैरा होईल तुमचा मान एका ठिकाणी. लोक म्हणे रिकामपणच नाही हो. यानं हो शिवमहापुराण का त्याला म्हणे कधी आहे म्हणजे 8:30 ते 10. मग तर कसंच जमत नाही. तोपर्यंत आमचं दुकानच सुरू राहतं म्हणे. असं आहे बा. रात्री झोपतो कधी आणि खातो कधी, ते त्यालाही रिकामपण नाही. फक्त पैसा, रात्रंदिवस पैसा आहे. सुख नाही हो. आणि अटकसारख्या बिमाऱ्या आहे, भयानक बिमाऱ्या आहे. कधी जातो कधी माहीत पडत नाही. असो जाऊ नाही पण जातात लोक, कारण शांतता लागल ना. अहो जनावर दिवसभर, आता तर एवढे ट्रॅक्टरमुळं नाही, पण दिवसभर काम करतात बैल. लोक हाणू काम करून घेतात त्याच्याकडून. पण रातभर आराम आहे ना. आता माणसाला रातभर पण आराम नाही. हे जे मोठमोठे लोक पाहतात ना, म्हणजे आम्ही 1 तास झोपतो. का झोपतोच कशाला तू 1 तास? नुसता पाहत बस, पैसा आणि पैसा. त्याच्यामुळं काय झालं, चलबिचल झाली. त्याच्यानंतर त्याचं ईश्वरी ज्ञानाकडे लक्ष राहिलं आणि ईर्ष्या झाली, राग झाला. काही बायाला माणसाला झोपच येत नाही. जास्त पैसे जवळ आले की रात्रभर घेतलं का कोणी काढून, नवऱ्याला वाटतं बायको काढून, आणि बायको जवळ असले तर नवरा काढल, नाही तर पोरं घेतील. अनेक प्रकारचं आहे. आणि त्यामुळं काय झालं, त्यांना त्या ठिकाणी निद्रा नाही. स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील. आपल्या सामाजिक अधिकाराक्षेत्रात बाहेर जाऊन ब्रह्मचित्त सतकर्माचे अनुष्ठान करतील. आणि विवाहाचं तर काहीच राहिलं नाही. आता बंधनच नाही राहिलं. काहीच नाही. अरे जाऊ दे आता तो विषय, काय करायचा म्हणा आपला. पण खरंच असं होऊ नये. पण आता इथं सांगावं काय, ते ज्याला सांगायचं त्या थोड्या इथं आहेत, ते त्याच्या हिशोबाने चांगले आहेत. तर करू नये. त्याने काय बुद्धी आहे रे. अरे ज्या लहानपणापासून काय नसल करत आपण मुलीसाठी, काय नसल करत. एवढं त्या ठिकाणी एखादा अरे झाड जर वाढवायचा तर सोयाबीन जर ते रात्रंदिवस पाहायला लागतं. आळ्या झाल्या का, केवढी वाढली, फुलं आले का, हे आहे का, हे औषध ते औषध. मग हे तर आपलं लेकरू आहे पोटचं.
मग त्याला इतके संस्कार करायचे, या शाळेमध्ये नाही त्या शाळेमध्ये नाही का हो, इथं बरोबर नाही हो, तिथं टाका. आणि मग त्यानं कसंही वागावं, त्या मुलीनं कसं वागावं, अरे त्याचं काहीतरी जाण पाहिजे. जसं माणसाला किती जरी श्रीमंत झालं तरी गरिबीची जाण असावी. 50 पैसे छटाक त्या टायमाला बेसन होतं, ते कढीसारखं आईनं करून आम्ही खावं त्या काळात, त्या टायमाला. अरे या दिवसात चौरे फुटावं त्या ज्वारीला, ते काळ्या ज्वारीच्या भाकरी आवडीनं खावं. तो काळ माणसानं विसरला नाही पाहिजे. 1 रुपया जर दिला 1000 रुपये दिल्यासारखा आनंद व्हावा, एवढं त्या ठिकाणी आपण दिवस काढले. आणि आज असे लेकरं आहे की त्याला इतकं त्या ठिकाणी पोटाला पालव बांधून, अरे काय नसेल त्यानं रोग लपवले असेल आईनं, बापांना काही सांगितलं नसेल, पैशाला पैसा आले का, तुझ्याकडे किती आहे, माझ्याकडे किती आहे, हे भरायचे. त्या ठिकाणी फोन आला की त्याने त्या ठिकाणी पैसे द्यावं, ती फी त्या ठिकाणी हॉस्टेलचे पैसे द्यावं, सगळं करावं. आणि आईन लग्नाच्या टायमाला त्या पोरीनं पुरुषाबरोबर त्या ठिकाणी पुन्हा बरोबर एखाद्या हेंबाड सुत्र्याबरोबर पळून जावं. किती बेकार आहे हो. ज्यांना स्वप्न पाहिले असेल आपल्या मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं हिमतीनं, कुठेतरी त्यानं सर्व्हिस केली पाहिजे, 2 पैसे त्यानं आपल्या संसारामध्ये कमवले पाहिजेत, विवाह तर होणारच आहे हो. मोठा थाटामाटाने त्या ठिकाणी बापानं उंच मान करून त्या ठिकाणी गावातून गेलं पाहिजे, माझी मुलगी त्या ठिकाणी उच्च पदावर आहे, माझ्या मुली त्या ठिकाणी मी थाटामाटात तिचा विवाह करणार आहे, या गल्लीत त्या गल्लीपर्यंत, या वावरात त्या वावराच्या धुऱ्यापर्यंत मंडप टाकणार आहे, लोकांना जेवण देणार, पाहुणे रावणी सर्व बोलवणार. किती आनंद आहे. आणि त्या आनंदावर सगळं विरजण टाकावा नाही टाकावं. अरे जे आहे ते व्हायचं आहे, विधी आहे ना, विधी संस्कार आहे. आणि नंतर दोन्ही दरवाजे बंद होतात. शेवटी एक तर आत्महत्या आहे, नाही तर मग तेरी चूक मेरी चूक, काहीच करता येत असो. आणि असं करू नये हो. हे संस्कार आपण काय देतो आणि काय त्यानं वागावं, अरे आपलं त्या ठिकाणी जाण ठेवली पाहिजे. म्हणून उज्ज्वल वेशभूषा करतील, कोणाशी सोबत लग्न करतील, समाज अधिकार कोणाचा कोणाला राहणार नाही. आणि त्या ठिकाणी काय करतो आपण याचं सुद्धा भान राहणार नाही. आणि आपल्या सामाजिक अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन सतकर्माचे अनुष्ठान करतील. मुली त्या ठिकाणी आपल्या वर्णाला सोडून दुसऱ्याशी त्या ठिकाणी विवाह करतील, त्याच्यासोबत समागम करतील. स्त्रिया सदाचार विवाह होतील. पतीचा अपमान करणाऱ्या बाया हो त्याची सेवा करणार नाहीत, कुचित बोलतील, तसेच हावभाव करतील. सासू सासऱ्याच्या भांडणाऱ्या बाया आहेत, थोर मोठ्यांचा आदर करणार नाहीत आणि त्या हट्टी होतील, आपले हेच खरं करून दाखवतील. अशाही बाया. काही माणसं इकडं मारामाऱ्या करतील, बोलतील, पण घरात काहीच चालत नाही. बसा म्हणलं तर बसा, काय तुम्हाला हे देत नाही देत, हे मी म्हणले तेच खा, तेच खात. हल्लीच्या काळात बाया माणसं बोलतात, मग तेच चालू आहे ना. आणि ते कलीचा आहेच कार्यक्रमच तसा आहे. आता हे पाहन तुम्ही, आपण फक्त इथं ह्या इथं किती आहेत, आपण फक्त 5 पांडव आहे. काही जर झालं तिथं आपल्या पळायला जागा नाही आहे का, जागा नाही, जागा. मग आता घरापासून दारापर्यंत आहे वा, देव लोक थर्र कापा लागले यायला. नारी शक्ती, आता ती एक ॲप निघले बाबा, नारी शक्ती, लाडकी बहीण आणि नारी शक्ती. पा कसे नावं ठेवली, म्हणजे नारी शक्तिवान आहे पण नाही. अरे ज्याला जो मान आहे तो दिला पाहिजे. आपला पती परमेश्वर आहे ना, पातिव्रतेचा धर्म आहे. मग त्याची सेवा, त्याला जे काही आवड निवड, बायकोनं त्याचं ऐकलं पाहिजे, दिलं पाहिजेत ना. पण त्याच्यावरच कळडी कमान आणि तो बिचारा चुपचाप, काय करा काय नाही. तसं नसं हो, तसं करू नये. नाही तर मग ऐकण्यात काय फायदा आहे. मी आता कोण्या पूजेला जातो ना, म्हणतो माझ्या अगोदर तुमच्या नवऱ्याचं दर्शन घ्या हो, कारण तुमचा नाही काय महाराज जाऊ द्या ना हो. नाही नाही घ्या कसं नवरा आहे तुमचा. अरे पूजेला काय काही दिवस असतात, केले पाहिजेत माणसांना, तसं दररोज घ्यावं, पण एखाद्या दिवशी तरी त्याचा आदर सत्कार केला पाहिजे. हावभाव करतील सासू सासऱ्याचं. है पा, मी तर म्हणतो ना, हे पूर्वीपासून आहे, सासू सुनाचा झगडा व्हा, पण एवढा होऊ नये. आता सासू सासूना असं झगडा केला पाहिजे मस्त, आणि दुपारच्या यावर सासूबाई आपण दोघी मिळून जेवण करू, आहे की नाही, असं म्हणलं पाहिजे. त्याला म्हणतात झगडा, त्याला म्हणतात भांडण. नाही तर 15-15, 20-20 दिवस आणि महिना बोलत नाही. तिच्या हातचं ती खात नाही, तिच्या हातच्याने म्हातारी तिचं करून खाते. ती जा तिकडं म्हातारी काय बुद्धिभ्रष्ट झाली, तिच्या नादी नागा लागू महाराज, म्हातारीची आमच्या, आणि मग तुम्ही आमचं सांगा, ऐका, इकडे या. अशा काही घराण्यामध्ये पण तसं नाही रे, होत असतं प्रत्येक ठिकाणी. काय नाही, आचार विचार थोडेफार होतात, पण जसं ऊन पाऊस आहे ना, आत्ता पाऊस पडला हो आणि लगेच ऊन पडलं, असं झगडा असावा घरामध्ये. असं त्या नवरा बायकोचा असो, सासू सुनाचा असो, बाप लेकायचा असू द्या, थोडं बोलायचं, लगेच थोड्या वेळाने या रे जेवायला या बरा बसा, नाही तुमच्याशी आम्ही जेवणार नाही.
असं कुठंतरी करून चालावं लागतं. संसार आहे, होत असतं. म्हणून सासू सासऱ्याचं भांडू नाही, थोरा मोठ्यांचा आदर केला पाहिजे. हो, हट्टीपणा नसावा, आपलं पाहू नये. बऱ्याच सणावाराला स्त्रीनं हट्ट करावा नवऱ्याला, त्यानं तिकडं कर्जानं पैसे काढावं, हिला भारी 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 कपडे घ्यावा, काही आणावं, ही वस्तू आलीच पाहिजेत, नाही तर पा खबरदार तुम्हाला आज संध्याकाळी जेवण नाही, नाही तर मग घरी येऊ नका. कायच करावं, लेस बायको हट्टी आहे ना बाबा. खाली एकच शर्ट असते मला. हो, त्याला इस्तरी नाही गुन्हा. असो, तर कमीत कमी हट्टी स्वभाव नसला पाहिजे. जिथं हट्ट, स्त्री हट्ट आहे ना पहिल्यापासून आहे, बाल हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, पण तेवढा पुरता असावा. पण आपल्या नवऱ्याचा त्या ठिकाणी जो काही काम करत असेल, शेतकरी असेल, त्याचा पगारानुसार, त्याच्या त्या ठिकाणी ऐपतीनुसार आपण हट्ट केला पाहिजे. जास्त करू नाही. हो, तुमच्या कितीतरी स्त्रिया हट्टापायी त्या नवऱ्या त्या ठिकाणी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. शेवटी समजलं हिने ही वस्तू आणा 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 करोस तो झाला त्याचा, तो कणा कसा झाला, त्याचा काना झाला, तो मेला तो. ते एवढं आहे. म्हणून जास्त हट्ट नसावा. स्त्रियांनी सदाचार विमुख होतील. पतीचा अपमान करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांची सेवा करणार नाही. हो, काही काही अनापशना बोलणाऱ्या आहेत, सासू सासऱ्याची भांडणाऱ्या आहेत, थोड्या मोठ्यांचा आदर करणाऱ्या नाहीत, आणि त्या हट्टी होतील, आपलं हेच खरं करतील. आजही अशा स्त्री आहेत, आजही असे पुरुष आहेत. मी स्त्रियाबद्दलच म्हणत नाही की ते आपलंच खरं करून दाखवतात. हो, कधीच नाही करू. समोरच्या बोलतो ना एखाद्या टायमाला, ऐकून घ्यायचं ना, कशाला आपण उत्तराला उत्तर द्यायचं, त्यानं वाढत जातो. हो, आपण तिथून काढता पाय घेतला पाहिजेत. अशा प्रकारे हे कशाचं आहे, कलीचं वार आहे. मी तर तुम्हाला सांगितलं गरुड पुराणामध्ये आहे, जेव्हा तो गर्भ आहे का नाही, तो गर्भ असा हात जोडून असतो. आता आपण त्या सोनोग्राफीमध्ये पाहतो असं एकदम त्या पोटात तिच्या, तर तिनं जे तिखट मीठ जे काही खात गीत असेल त्याला त्रास होतो. ती बाई त्याचा विचार नाही करत एवढा, आणि मग ते आतमध्ये जंतू आहे. तुमच्या आमच्या याच्यामध्ये सोनोग्राफी पाहिल्यावर कसं तरी होतं माणसाला, आतून आहे इकडून चांगलं. तर ते म्हणतात देवा असह्य झालं जीवन. देवानं सुद्धा गर्भवास सोसला, त्यालाही ते सहन नाही झाला. म्हणे मला होत नाही, म्हणे मग लवकर माझी आई प्रसूत झाली पाहिजेत, आणि तिच्या उदरामधून मला त्या ठिकाणी मला मुक्ती दे, मी जन्माला लवकर आलो पाहिजे, आता नाही सहन होत. रात्र दिवस त्या लेकराची त्या ठिकाणी देवाची प्रार्थना. आणि एकदा प्रसूत झाली, मग 9 मास 9 दिवस पूर्ण होता, किंवा काही ते 7व्या महिने काही 8व्या महिने असो. आणि झाल्यानंतर जसं त्या उदरातून त्या ठिकाणी त्याची प्रसूती झाली, त्याचा जन्म झाला, आणि ते खाली जमिनीवर पडल्याबरोबर ही ते टपूनच असते. कोण? ती माया, या कलीचा हा वारा. हे काही याचा फॅनचा वारा नाही, तो टपून असतो. कधी पडल्याबरोबर त्याला तो त्या ठिकाणी त्याच्यावर झडप घालतो. झडप घातल्यावर तर ते म्हणतं, मग करतं कवा कवा कवा. आता आपलं बोलणंच कुठं झालं कधी? अरे आत्तापर्यंत ज्याची प्रार्थना केली, देवा मला याच्यातून सोडव रे, सहन होत नाही, तिच्या तिखट मीठ तुरट काय नसेल ती माझी आई खाती ना, त्याचा त्रास व्हायला लागला. खालून जठराग्नी भट्टीचा भडभड करतो, त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाजत आहे. तिच्यामध्ये कू आहे, रक्त आहे, कुमी आहे, कीटक आहे, काय नाही या पोटामध्ये. शौचाला जातो ते त्या ठिकाणी, ते सुद्धा तिथे घाण आहे, ते नरक आहे. आणि तिथून मला त्या ठिकाणी अलिप्त कर, मला सोडवणूक कर देवा. आणि सोडवणूक झाल्यानंतर मी तुझं त्या ठिकाणी काय करील, शास्त्रपट ऐकील, श्रवण करील, पोथी पुराण सर्व भजन कीर्तन देवा सर्व करील रे, कारण तू मला जन्माला घातलं, धन्य आहेस, मी ते सर्व करणार आहे. पण एकदा कलीचा वारा लागला, एकदा त्या मायेनं झडप घातली की ते म्हणतं कव्हा कव्हा आपलं कुठं बोलणं झालं. नास्तिक बनतो, चोर बनतो, डाकू बनतो, अनेक प्रकारचं करतो. कशाचं काय नाही. त्याच्यामुळं तशा गोष्टी नसावा. आणि अशा प्रकारचं ते हावभाव करतील, वेगवेगळ्या प्रकारचे हट्टी होतील. अशा प्रकारे कलिप्रवाहाने त्याची विवेकबुद्धी नष्ट होईल. वर्णाश्रमाचा त्याग केलेला आहे. अशा पथभ्रष्ट लोकांनी ही लोकी परलोकी सुख शांती कशी मिळणार, त्याचा उद्धार कसा होणार, या चिंतेने आमचे मन आता सदैव व्याकुळ झालेले. मुनिवर्या, परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही हो. आणि जो या धर्माचे पालन करतो ना, तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःची प्रसन्नता अनुभवतो. उपकार करता निष्काम असेल, त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते. लोक कल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते ना. तुम्ही सर्व स्थित्यांचे ज्ञानी आहात, म्हणून कृपा करून अशा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा हो, जेणेकरून या कलियुगात अन्य केव्हाही लोकांच्या पापाचा नाश होऊन त्याचा उद्धार होईल. तुम्ही सांगितलं की कलीमध्ये आता असं असे लोक वागणार आहेत, असं होणार आहे, आणि त्याच्यावर उपाय, आणि त्या ठिकाणी तो उपाय कसा आहे, जेणेकरून आम्हाला त्यांचं त्या ठिकाणी
ज्ञान प्राप्त होईल, जे काय कळत न कळत पाप झालं त्याचाही लय होईल. आणि असं ऐकल्यानंतर तळमळ लागली. आत्तापर्यंत ऐकलं होतं, समाधान वाटलं, भगवान शंकराचं स्मरण झालं. साधूजन हो, तुम्ही खूप चांगली गोष्ट आता मला विचारली नाही. तुमचा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणार आहे. तुमचा प्रेमळ आग्राखत गुरुदेव व्यासाचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे. ते तुम्हाला लोक उद्धारासाठी उपाय विचारला म्हणून मी तुमच्या समोर शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरविले आहे. ही कथा वेदांत सार सर्व श्रोता आणि वक्त्याच्या पापराशींना दग्ध करून त्यांचा उद्धार करणार आहे. शिवमहापुराण जी सांगतात तुमच्यासाठी आहे ना, तुम्ही चांगलं विचारलं आहे ना. असो, हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे, मूढजनांचे हे पर कल्याण करणारे या पुराणात भगवान शंकराच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ साध्य करून देणार आहे. हे आपल्या पुण्यप्रभावाने स्वतःच वृद्धिंगत होत आहे. सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलियुगात पापमुक्त होऊन पुण्याचा त्या ठिकाणी लाभ होईल असं आहे. आता आपल्याला हे श्रवण करायचं आहे. याच्यामध्ये काय, आजपासून विद्येश्वर संहिता ही त्याचं आता आपण पठण चालू आहे, तुमचं श्रवण चालू आहे. नंतर रुद्रसंहिता ऐकायची आहे, विनायक संहिता ऐकायची, उमा संहिता आहे, सहस्रकोटी रुद्रसंहिता आहे, एकादश रुद्रसंहिता आहे, कैलास संहिता आहे, शतरुद्र संहिता आहे, कोटी रुद्र संहिता आहे, मातृसंहिता आहे, वायुविहान संहिता आणि शेवटची आहे धर्मसंहिता. शिवमहापुराण संपूर्ण त्या ठिकाणी आपला ऐकण्याचा लाभ आणि त्या ठिकाणी समाप्ती होते. म्हणून आता ह्या 12 संहिता आपल्याला ऐकायच्या आहे. पुण्यकारक आहे. श्लोक संख्या जास्त सांगतो. विद्वेश्वर संहितेत 10,000 श्लोक आहेत. रुद्र संहित्यामध्ये विनायक संहिता उपसंहिता आहे. मातृसंहितेत प्रत्येक 8 असे 1000 श्लोक आहेत. एकादश रुद्र संहितेमध्ये 13,000 आहेत. कैलास संहितेमध्ये 6,000 आहे. शतरुद्र संहितेमध्ये 3,000 आहे. कोटी रुद्र संहितेमध्ये 9,000, सहस्त्र कोटी रुद्र संहितेमध्ये 11,000 आणि वायव्य संहितेमध्ये 4,000 तर धर्मसंहितेमध्ये 24,000 श्लोकाचं संक्षिप्त त्या ठिकाणी आपल्याला ते सर्व ऐकायचं आहे. रूपांतर जे काही झालं असेल क्रमवारी ऐकायचं. शिवपुराण 4थ्या स्थानावर आहे. संक्षिप्त आवृत्ती 7 संहिता आता त्यामध्ये आहेत. आणि अति प्राचीन काळी भगवान शंकरात शतकोटी श्लोकाचं एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला आहे ना. सृष्टीचे आरंभी रचलेले पुराण साहित्य फार विस्तृत आहे व कालांतराने द्वापार युग आदी महिषाने या पुराणाच्या 18 भागात विभाजन केलं, त्याला संक्षिप्त स्वरूप दिलं. त्यामुळे हे महापुराण केवळ 4 लाख श्लोकामध्ये समित आहे. त्यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकाचं आहे. या पुराणात अनुक्रमे विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटीरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता या 7 संहिता आहेत ना. हे निर्मळ शिवपुराण भगवान शंकराने प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचं श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांना आहे. पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे, त्रिविध तापाचं शमन करणारे, मनुष्य पापांचा नाश करून त्याला उत्कृष्ट गती प्रदान करणार आहे आणि सतपुरुषावर उपकार करणार आहे. या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैत ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केले आहे. हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहाचे संकलन आहे आणि जीवाला शिवरूप करणारे परमोच्च साधन आहे व समस्त पुराणामध्ये श्रेष्ठ आहे शिवमहापुराण. त्याच ऐकायचं आहे आपल्याला. यात परमात्म्याच्या स्वरूपाचं, त्याच्या आघात लिलायचं वर्णन केलेलं आहे. द्वेष, मत्सर, विद्वान आणि अनुभवाची वस्तू आहे ना. जो मनुष्य अमृतमय पुराणाला आदराने श्रवण करतो, पठनही करतो, तो शिवकृपेला पात्र होऊन परमगतीला प्राप्त होतो. असं शिवमहापुराण शिवमय आपलं शरीर, आपलं जीवन शिवमंदिरामध्ये होतच राहणार आहे. वेगवेगळ्या कथा आणि त्याच कथा जरी ऐकायला भेटलं तरी आता असं कधी झालं का? आणि काय आत्तापर्यंत आम्ही वरण पोळी पुरणाच्या पोळ्या सगळं खाल्लं. म्हणजे काय दुसराच पदार्थ करा आता वर्षभर आपल्याला तोच खायचा. त्या वरणाकडं पाहायचं नाही, पोळीकडं पाहायचं नाही, कोणाकडं पाहायचं असं होईल का? अरे जसं अन्न आपल्याला वारंवार तेच लागतं आणि मोठ्या आवडीनं खातो, तशा भगवंताच्या ही कथा आहे. अरे जेव्हाही पुन्हा पुन्हा जरी ऐकल्या तरी ऐकावं वाटतं. प्रदीप मिश्राजींना जर मंगरूळ नवगरेमध्ये जर शिवमहापुराण कथा केली, त्याच कथा पुन्हा चिखलीत जरी सांगितल्या त्याच्यापेक्षा दुप्पट लोक येतात. मंगरूळचे पण जातात. आता पाहत नाही की तुम्ही शिवावरमध्ये इतक्या लांब जातात. असं काही झालं का हो? म्हणे काय म्हणे कुठलचे आले म्हणे या ठिकाणी तुम्ही टी व्हीवर ऐकलं ना, आता मी तुम्हाला दुसरं सांगतो. नाही तसं नाही हो.
तरी आपण टी व्हीवर ऐकतो, प्रत्यक्ष ऐकतो, आपल्या शिवमंदिरात ऐकतो. असो, देवाच्या शिवमुखातून निघालेलं हे त्या ठिकाणी कथा आहेत, रस आहेत, अमृता समान आहे आणि तो आपण प्राशन केला पाहिजे. वारंवार करण्याचा आपल्याला परमभाग्य लाभलेला जरूर केला पाहिजे. दुसऱ्याला आणा, तुम्ही लाभ घ्या. ही लोकी आणि परलोकी तुम्हाला सद्गती, तुमचं सुख, सगळं जीवन चांगलं हो, ही शिवचरणी प्रार्थना. पार्वती पते हर हर महादेव. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.